बीजेला काय झालं? सदैव वैकुंठ गमन झालं, सशरीर झालं. वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे महाराज, आमच्या एकाही संतांनी मृत्यूला स्वीकारलेलं नाही बरं का, मृत्यूला जिंकलेलं आहे. ज्ञानोबा संजीवन समाधी, नामदेवराय महाराज पायरीवर गुप्त झालेत, जगद्गुरु सदैव वैकुंठ गेले. आम्ही मृत्यूला स्पर्श केलेला नाही. म्हणून आम्ही जे म्हणतो ना की हे सगळं संजीवन का बरं आहे, हमने मृत्यू को जीता है, मृत्यू ने हमको हराया नहीं. बीजेला काय झालं? तुका आकाशा एवढा सगुण रूपातून निघून तुकोबाराय महाराज निर्गुण रूपात गेले, चराचरात गेले. म्हणून मी नेहमी म्हणत असतो बरं का की संजीवन समाधी सोहळा याच्यासाठी साजरा करावा कार्तिक त्रयोदशीचा, की त्या दिवशी आम्हाला एका गोष्टीचं भान राहावं की आम्हाला कुठेतरी तत्वज्ञान मिळालंय ज्ञानेश्वरीचं. आणि बीजेला एक बीज रोवलं गेलं की आम्ही देवाला बोलवून देवाच्या सोबत जाऊ शकतो. इतर संप्रदायामध्ये बाबा लोक साधू संत असे थांबतात की देव कधी येईल, दर्शन कधी देईल. आमचे तुकोबाराय केवढे मोठे अधिकारी आहेत. पहिलं तरी आले हरी शंख चक्र शोभे करी, गरुड येतो फडत्कारे, नाभी नाभी म्हणे त्वरे. विचार करा काय अधिकार असेल तुकोबांचा. तुकोबा जागेवर उभे आहे आणि प्रत्यक्ष भगवंत घ्यायला येतात आहे, इतका अधिकार पाहिजे. म्हणून ही जी बीज आहे ना, ही संप्रदायाची तत्वज्ञानाचं बीज आहे.